दिनांक 1 मे 2024 आणि सकाळी आम्ही आवरलं दोघांनी पण बाहेर जायचा प्लॅन केला होता. म्हटलं आज जरा बाहेर जाऊयात चला, काम एक होतं छोटंसं म्हणून. आणि उठलो, गाडी सकाळी म्हणजे कामावरनं आलो, गाडी वगैरे धुतली सगळी आणि घाण झाली होती. प्रियाला म्हटलं तोपर्यंत आवर, आणि प्रियानं आवरल्यानंतर मी घरात गेलो, पुन्हा माझं सगळं आवरलं, बाहेर पडलो. बोलायच्या नादात मनात सकाळपासून आहे की आता गाडी सकाळी चालू केल्या पहिल्यांदा घालायची पेट्रोल पंपावरती. आणि बोलत 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 आम्ही पेट्रोल पंपाकडे जायचं विसरलो. घराशेजारीच पेट्रोल पंप आहे, पण जायचं विसरलो. आणि आता आम्ही बरोबर आलो आहे पापाच्या तिकटीला, आणि पापाच्या तिकटीचा जो चौक आहे त्या चौकात तुम्हाला दाखवतो. तर ह्यो पापा तिकटीचा चौक आहे, आणि या चौकात आता आम्ही इथं आहे, दोघं जण आहे. प्रिया इथं उभारल्या, तर इथं उभा का राहिल्या माहीत आहे का, गरम व्हायला लागले. आणि गरम व्हायला लागले याचं कारण असं झालं की पेट्रोल आमच्या गाडीतलं संपलं आहे पूर्णपणे. चौकातच संपलं आहे गाडी. मगापासून ट्रॅफिक सगळं जाम झालं होतं आमच्यामुळं. आणि ते स्टार्टर मारून गेअरवरती गाडी तशी पण मी साईडला घेतली, ओढली आहे. आणि आसपास जवळपास कुठेही पेट्रोल पंप नाही आहे. एक छत्रपती शिवाजी पूल जो रत्नागिरी कोल्हापूर रोडला आहे तो तिथं आहे. इकडं देवकर पानंदला आहे. इकडं बाहेर म्हणायला गेलं तर मग आउट म्हणजे हायवेच्या इथं, पण कोल्हापूर सिटीला बाहेरच आहे तिथे पेट्रोल पंप. विनस कॉर्नरकडल्या साईडला एक जातो आहे. आणि कुठं बरं अरविंद ख्रिश्चन हायस्कूल, आणि बॅक साईडला जर म्हटलं तर इकडं रंकाळा. जवळपास आता पेट्रोल पंप नाही आहे. आणि आता आम्ही इथं अडकून पडलो आहे. आता करायचं काय, मग म्हटलं की आमचं मॅनेजर साहेब इथे कोल्हापुरातच आहे. होय ना, तर कोल्हापुरात त्याला सांगितलेलं की गाडी बंद पडली. म्हटलं असाच झालं आणि ट्रॅफिक पेट्रोल संपल्यामुळं गाडी बंद पडली. आणि म्हटलं येतो अर्जंट ये. 5 मिनिटात आलो. म्हटलं 5 मिनिटात म्हटल्याप्रमाणे 5 मिनिटात आलाय. रिकामा झालाय. आणि इथं आलो मग मी आपली टोपणं उघडून बसलो या गाडीची. तर ते आता बाबा तेल टाकायचं, तर म्हणते काय झालं आहे. आणि म्हटलं सांगितलेलं तुला तेल संपलं या. मग म्हणते बाटली बिटली. आता बाटली कुठली तरी गाडीची मी बाटली स्पेअरला ठेवलेली, बाबा असू दे म्हणून काय तर कामाला इथे म्हणून ठेवलेली. आणि आता त्याला दिली या. शिवाजी पुलाकडे आता गेला आहे पेट्रोल आणायला. आता तिकडं जातोय का आणि कुठं जातोय काय माहिती नाही, पण जवळपास आता तोच आहे. आणि गेला एक 5 मिनटं तरी झालं आणि येईल आता. आणि मला म्हटलेला की झाला विषय काय माहिती आहे काय, आणि सांगू तुम्हाला. मला म्हटलेला की 500 रुपयाचं मी तेल टाकलं आहे म्हटलं. आणि मग आता ह्यानं टाकलं म्हटल्यावर मी कशाला लक्ष देते हो. 500 रुपये तिथं पापाय तिकटीत संपलं. पापाय तिकटीत 500 रुपये तेल संपले. तर ठीक आहे, जास्त काय आता सांगत बसत नाही. सांगायचं एवढंच होतं की आता एक मध्ये कुठं तर पेट्रोल पंप काढा, अशी लई बोंबाबोंब होती. अनेकदा झालं होतं माझं असं, आणि बोलायच्या नादातच. पण त्यावेळी 2 व्हीलर होती म्हणून जमलो. 2 व्हीलर काय तुम्हाला माहिती आहे, जर असं ती काय चॉकवरती हे केलं की मागं पुढे गेलं की होऊन जाते. पण याला काय तसली काही सिस्टीम नाही. त्यामुळं मध्ये कुठं तर जागा बघून बारके का होईना पण बाटलीत द्यायपुरता तरी पेट्रोल पंप आता काढायला चालू करा, म्हणजे काढा, म्हणजे असं बरं होते जरासं. हे आता लई लांब जायला लागा लागले. आजचा अपडेट एवढाच द्यायचा होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बरा वाटला तर लाईक करा. आणि पेट्रोल पंप एक मध्ये काढायला पाहिजे का नाही ते सांगा जरासं व्हिडिओ बघून, है ना. तुमची कधी अशीच फजिती झालेली सांगितलं, आणि अशी कधी तुमची 4 व्हीलर घेऊन आल्यानंतर काय फजिती झाली असेल तर सांगा. घाम एवढा सुटायला लागलाय. आणि जो तो माणूस म्हणते काय मध्ये लावून बसलायस गाडी, पण विचारणं झालाय काय झालं या. तर ठीक आहे, आलाय आता तेल घेऊन आलाय. बा 500 रुपये तेल संपते. त्याला घेऊन सांगितलं, त्यानं मला सांगितलं गाडी बंद पडली, ये लवकर अडकून बसलो. तरी मी याला सांगतोय फोन कर, तेल घेऊन यायला सांग. अजिबात तेल घेऊन येणार. आता तेल वगैरे टाकून गाडी चालू झाली आमची, चालू करून ठेवली आहे. तर चला निघतो आता आम्ही. फायनली गाडी आपली चालू झाली, डिझेल टाकले आता, आणि आता आपण निघूया.